आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Credai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects. Where innovation meets elegance. Where the future of living takes shape. From steel to structure. From interiors to inspiration. From homes to lifestyles. Dalan. 30th January to 2nd February 2026. Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा महाधुरळा प्रचाराचा सुरू आहे. प्रत्येक उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते हे प्रचाराचा महाधुरळा उडवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या वतीनं संग्राम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. गेले अनेक वर्षे ते सरपंच होते. त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील सध्या सरपंच आहेत. पाचगावमध्ये अतिशय चांगलं काम करून त्यांनी दाखवलेलं आहे. संपर्क अतिशय चांगला आहे. याच कामाच्या आणि संपर्काच्या जोरावर संग्राम पाटील हे सध्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. एकूण निवडणुकीच्या या धामधुमीत त्यांची नेमकी भूमिका काय आहे, गेल्या काही वर्षात त्यांनी नेमकं काय काम केलं, आगामी काळात त्यांचं व्हिजन काय आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी आज चर्चा करूया. संग्राम पाटील यांच्याशी. नमस्कार, मी संग्राम गोपाळ पाटील, पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित झालो आहे. तर आज होऊ घातलेली आपली पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जी इलेक्शन आहे, त्या इलेक्शनाच्या अनुषंगाने आज मी आपल्या सर्वांच्या पुढे या ठिकाणी काही गोष्टी सांगू इच्छितो. तर आज तुम्ही बघायला गेला तर आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाचगाव, मोरेवाडी, उजळावाडी आणि तामगाव या 4 गावांचा समाविष्ट आहे. त्यामध्ये 2 पंचायत समिती आहेत. एक पाचगाव पंचायत समिती. पाचगाव पंचायत समितीमधून आमच्या सीमा संग्राम पवाळकर वहिनी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी त्यांना मिळालेले आहेत. त्या ठिकाणी त्या उमेदवार आहेत. त्याचबरोबर उजळावाडी, मोरेवाडी आणि तामगाव या पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी आपल्या उजळावाडीच्या डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम त्या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी घोषित झालेले आहेत. तर आज ही जी इलेक्शन होऊ घातलेली आहे, ह्या इलेक्शनच्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर त्या ठिकाणी आमचा एक वेगळा अजेंडा त्या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहे. मग तो विकासाच्या दृष्टीने असेल, समाजकार्याच्या दृष्टीने असेल आणि अनेक समस्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर जात आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या 4ही गावातून आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्याकडून मिळत आहे. तर हा प्रतिसाद बघता तर लोकांच्याकडून त्यांच्या प्रेम आणि आदराच्या भावना जर बघितल्या तर खरोखरच आज वाटतं की आपण जे इतके वर्षे जे कार्य करत आलो आहे तर त्याची कुठंतरी पोचपावती ही लोक आपल्याला या ठिकाणी देत आहेत. तर आज आम्ही येत्या जिल्हा परिषदच्या या अनुषंगाने त्या काळामध्ये आम्ही जो पाचगावमध्ये ज्या पद्धतीचा विकास, मग पाचगावमध्ये जे आम्ही नवीन त्या ठिकाणी कुस्ती संकुल उभा करण्याच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर पाचगावच्या पाणी प्रश्नासंदर्भातील नवीन स्कीमच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर आमच्या गावातील नवीन जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारतीच्या बांधकामासंदर्भातील विषय असतील, ज्येष्ठ नागरिकांचे मॉर्निंग ट्रॅकच्या संदर्भातील विषय असतील, त्याचबरोबर गावातील ग्रामदैवताचे सुशोभीकरणाचे विषय असतील, त्याचबरोबर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाच्या संदर्भातील विषय असतील, तर त्याचबरोबर आणि आपण खेळाचं गायरांमधून क्रीडांगणाचं मैदानाची डेव्हलपमेंट असेल, तर असे अनेक विकास कामं मी येत्या या 8 ते 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये आमचे नेते आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब व माजी आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रयत्नाखाली त्या ठिकाणी आम्ही करत आलेलो आहे. तर येत्या काळामध्ये सुद्धा माझा त्या ठिकाणी अजेंडा असणार आहे. माझे या ठिकाणी सर्व पाचगाव मतदारसंघातील सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी, नागरिकांना त्या ठिकाणी एक सांगणं आहे की आपण पाचगावचा ज्या पद्धतीचा विकास या येत्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे करत आलेलो आहे, हाच विकास आपण या ठिकाणी मोरेवाडी असेल, त्याचबरोबर आपलं उजळावाडी असेल आणि तामगाव असेल, तर ह्याही गावांचा विकास आम्ही चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. कारण आज आम्ही त्या ठिकाणी फिरत आहे प्रचाराला फिरत असताना सुद्धा किंवा लोकांच्या समोर भेटीगाठी घेत असताना
आज या भेटीगाठी या मिटिंगा करतो, या संदर्भात सुद्धा आम्हाला असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले. आज मोरेवाडीच्या नागरिकांचे प्रश्न अनेक उपस्थित झालेले आहेत, उजळावाडीच्या नागरिकांचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर तामगावातील नागरिकांचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तर आज उजळावाडी मोरेवाडीच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितला तर तेथील लोकांची पाण्याच्या समस्या अगदी घन झालेल्या असा या ठिकाणी आम्हाला त्यांच्या बोलण्यातून जाणून येते, त्यांच्या सांगण्यातून जाणून येते. तर त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, मोरेवाडी, उजळावाडी आणि तामगाव या गावातील सर्व नागरिकांना येत्या काळामध्ये आमचा 100% प्रयत्न असणार आहे की आपण तुमच्या गावातील पाण्याच्या समस्याबद्दल 100% पॉझिटिव्हिटी करून तुम्हाला नवीन जल जीवन मिशनची जी आपली 344 कोटीची स्कीम मंजूर केलेली आहे, त्या स्कीममध्ये ऑलरेडी तुमची ती गावे त्या ठिकाणी इन्क्लूड आहेत, त्यामध्ये तुमची समाविष्ट गावं आहेत. तर त्या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला रोज 2 तास पाणी देण्यासाठी आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि तुमच्या या गावांना सुद्धा या ठिकाणी रोज 2 तास पाणी त्या ठिकाणी देणार आहे. तर हे फक्त त्या उजळावाडी, मोरेवाडी, तामगावसाठी नसून हा विषय पाचगावसाठी सुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट आहे. कारण पाचगावमध्ये सुद्धा या जल जीवन मिशनच्या अंतर्गत स्कीममधून या ठिकाणी आज ही कामे सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. कारण आज जी 344 कोटीची जी स्कीम जी मंजूर केलेली आहे ते आदरणीय आमचे नेते ऋतुराज पाटील साहेब, माजी आमदार यांनी 344 कोटीची जल जीवन मिशनची जी स्कीम मंजूर केलेली आहे, या स्कीमच्या माध्यमातून पाचगावमध्ये आज त्या ठिकाणी नवीन पाण्याच्या 6 टॉकेंची कामे आणि पाचगावातील इंटरनल जवळजवळ 68 ते 70 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईनची कामे त्या ठिकाणी सद्यस्थितीला आता चालू आहे. आज तुम्ही बघायला गेला तर पाचगावमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये आज त्या ठिकाणी नवीन काळी HDP लाईन आणि लोकांची कनेक्शन देण्याचं काम या स्कीमच्या माध्यमातून चालू आहे. तर ही स्कीम जी ऋतुराज पाटील साहेबांनी मंजूर केलेली आहे त्या स्कीमचं काम आज सद्यस्थितीला त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या स्कीमचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कशी स्कीम पूर्ण करता येईल आणि या लोकांना रोज पाणी कसं देता येईल याचा 100% प्रयत्न आम्ही या ठिकाणी पुढील काळात करणार आहोत आणि 100% ग्वाही देतो की ह्या 4ही गावातील लोकांना रोज पाणी देण्याचा निर्धार आमचा या 100% असणार आहे. आता आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये आपण अनेक समस्या मग उजळावाडी, मोरेवाडी, तामगाव या गावांमधल्या लोकांच्या आणि पाचगाव या गावातील लोकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी सक्षमपणे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग या गावांच्या जिल्हा परिषद शाळेचे त्या ठिकाणी नवीन इमारतींच्या बांधकामातील असतील, नवीन डिजिटलायझेशन असेल, नवीन अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भातील विषय असतील, तेथील महिलांच्या या ठिकाणी उद्योग किंवा महिलांना घरबसल्या उद्योगाच्या संदर्भातील विषय असतील, तर अनेक विषय या ठिकाणी आम्ही घेऊन येत्या काळामध्ये लोकांसमोर जाणार आहे आणि ह्या संदर्भासाठी आमचा 100% पाठपुरावा असणार आहे. कारण आज जे प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे बांधकाम चालू आहे, जे आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब पालकमंत्री असताना त्या ठिकाणी 3 कोटीचा निधी लावून त्या ठिकाणी आज ते बांधकाम चालू केलं होतं, त्या बांधकामाचं आज दुसरा टप्पा सुद्धा चालू झालेला आहे. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी या 4ही गावातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्याचं काम सुद्धा आमचं त्या ठिकाणी असणार आहे. कारण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या 4ही गावातील नागरिकांना त्या ठिकाणी महिलांना मोफत डिलिव्हरीच्या संदर्भातील विषय असतील, त्यांच्या प्रथमोपचाराच्या संदर्भातील विषय असतील, हे सर्व आरोग्य सेवेच्या विषयासंदर्भात या प्राथमिक आरोग्य केंद्राचा त्या ठिकाणी आपल्या या मतदारसंघातील नागरिकांना फायदा होणार आहे. तर ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची आमची जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर या गावातील अनेक विषय आहेत, मग ते रस्त्याच्या संदर्भातील असतील, पाण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भातील विषय असतील, गटरच्या संदर्भातील विषय असतील, स्ट्रीट लाईटच्या संदर्भातील विषय असतील, तर हे सर्व विषय आम्ही घेऊन या ठिकाणी त्याचे पूर्णपणे सोडवण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध असणार आहे. येत्या काळामध्ये त्या गावातील प्रत्येक गावातील ओपन पेजच्या डेव्हलपमेंट मग गार्डनच्या संदर्भातील असतील, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राच्या संदर्भातील असतील, मॉर्निंग ट्रॅकच्या संदर्भातील विषय असतील, तर हे सर्व कामे येत्या काळामध्ये आम्ही करण्याचा त्या ठिकाणी निश्चयाने निर्धार करून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आणि आमचा एकच विचार, आमचे या ठिकाणी चांगले सुसंस्कृत उमेदवार त्या ठिकाणी आमचे नेते सत्यजित बंटी पाटील साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या आमच्या उमेदवारांचे विचार सुद्धा त्या ठिकाणी चांगले डेव्हलपमेंट आणि विकासाच्या मॉडेलच्या प्रमाणे त्या ठिकाणी असणार आहेत. कारण गावचा विकास हाच आमचं ध्येय असणार आहे. मग तो या पाचगाव मतदारसंघातील येणाऱ्या 4ही गावांच्या बाबतीत आमची सेम भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. कारण येत्या काळामध्ये
आज आपण बघितलं, आज ही शहराच्या बाउंड्रीवरची, शहराच्या जवळची गाव आहे. आज शहराला लागणारी गावं असल्यामुळे आपल्या या चारही गावातील नागरिकांची झपाट्यानं संख्या त्या ठिकाणी वाढत आहे. कारण वर्षाला या गावांमध्ये नवीन 4-5 कॉलन्या, 10 कॉलन्या त्या ठिकाणी तयार होत आहेत. त्यामुळे नागरी वस्ती वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी समस्यांची पण संख्या वाढायला लागलेली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी चांगल्या सुविधा आणि चांगल्या सुविधा कशा देता येतील आणि त्यांच्या समस्या कशा दूर करता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न आमचे नेते आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब, ऋतुराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% करणार आहोत. तर या आमचे पाचगाव मधील पंचायत समितीच्या उमेदवार सीमा संग्राम पोवाळकर वहिनी यांचं ही चिन्ह हात आहे. त्याचबरोबर उजळावाडीच्या उमेदवार डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम यांचंही चिन्ह हात आहे. आणि मी स्वतः संग्राम गोपाळ पाटील, मी जिल्हा परिषदेसाठी उभा आहे, माझंही चिन्ह हात आहे. तर तुम्ही आमच्या या पाचगाव जिल्हा परिषदे मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करून तुमच्या सेवेची संधी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचा 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी कटिबद्ध राहू, तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या अडीअडचणीसाठी खंबीरपणे उभे राहू. आणि आज तुम्ही आमच्यावर दिलेलं प्रेम, आशीर्वाद हेच आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादानच आमची या ठिकाणी विजयाची या ठिकाणी वाटचाल या ठिकाणी होणार आहे. विजयाचा आमचा गुलाल ही जनताच तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी मिळवून देणार आहे. त्यामुळे या सर्वच मतदारसंघातील जनतेचं मी या ठिकाणी विनंतीपूर्वक त्यांची मनापासून विनंती करून त्यांना सांगू इच्छितो की येत्या 5 फेब्रुवारीला तुम्ही हा त्या चिन्हासमोरील बटन दाबून या आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरीवेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.